उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही, शरद पवारांचं ट्विट. पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही उद्याचा बंद मागे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यात तर पवार पुण्यात शांततेत आंदोलन करणार. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडी नेते निषेध व्यक्त करणार. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा, विरोधकांनी बंद मागे घेतला असल्यास ही योग्य भूमिका आहे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या निर्णयानं पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, तर संविधानाची कुणी पायमल्ली करत असल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 वर्षांची शिक्षा, सदावर्तेंचा इशारा. महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या विरोधकांना कोर्टानं चपराक दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. तर काल कोर्टानं सरकारला सुनावलं, ती एकनाथ शिंदेंना चपराक नव्हती का? उद्धव ठाकरेंचा पलटवार. बदलापूरमधील शाळेची एसआयटीची आणि फॉरेन्सिक टीमकडून तपासणी. एसआयटी प्रमुख आरती सिंह उपस्थित. अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेत सीसीटीव्ही बसवण्याची प्रशासनाला उपरती. 24 तासाच्या आत निकाल लागून नराधमांना फाशी झाली पाहिजे. राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाडगे तुतारी हाती घेणार. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये पक्षप्रवेश. फडणवीसांना भेटून निर्णय घेतला, कार्यकर्ता मेळाव्यात घाडगेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज. सध्या सीएम पदाबाबत चर्चा नको, राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणं महत्त्वाचं, काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको, आघाडीला प्रत्येक पक्ष एकमेकांची जागा पाडतो, आमचा भाजपसोबतचा अनुभव, राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपची साथ सोडली तर महाविकास आघाडीचीही सोडू शकतात. पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक कधी करणार नाहीत, बावनकुळेंची टीका. मुख्यमंत्री पदासाठी माझ्या पक्षात कोणी इच्छुक नाही, आम्हाला सत्तेत परिवर्तन हवंय, राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा, पवारांची भूमिका. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेत तुफान गर्दी. नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात गळाभेट. रशिया युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना वाहिली श्रद्धांजली. लवकरच द्विपक्षीय बैठक होणार.